नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। एकेकाळी हरिपूर गाव मलेरिया म्हणजेच हिवतापाचा माहेरघर असायचे, मात्र गेल्या 5 वर्षात हरिपुरात एकही हिवतापाचा रुग्ण सापडलेला नाही। त्यामुळे आज जागतिक हिवताप दिनानिमित्त हाच सक्सेस जिल्हाभर जावा यासाठी हरिपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात जिल्हास्तरीय हिवताप निर्मूलन सप्ताहाचा शुभारंभ केल्याचे गौरव उद्गार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ यांनी काढले। प्रारंभी पहलगाव दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर सर रोनाल्ड रॉस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। तसेच उपस्थित ग्रामस्थांना हिवताप निर्मूलनासाठी योगदान देण्याची शपथ देण्यात आली। या प्रसंगी बोलताना आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघ यांनी आरोग्यवर्धिनी केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर स्वाती पाटील, आरोग्य सेवक विनोद दासिमे, आरोग्य सेविका लक्ष्मी भोई व ग्रामपंचायत प्रशासनाचे कौतुक केले। तसेच 2027 पर्यंत संपूर्ण देशातून हिवतापाचे उच्चाटन करण्यासाठी ग्रामस्थांनी आरोग्य यंत्रणेला साथ द्यावी असे आवाहन केले। त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्याच्या आर्थिक सहकार्याने आणि लोकसभातून उभारण्यात आलेल्या हर्बल गार्डनचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी हरिपूरच्या सरपंच राजश्री तांबेकर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील, उपसरपंच सुवर्णा आळवेकर, अरविंद भाऊ तांबेकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रीती चौरे, आरोग्य पर्यवेक्षक प्रदीप बसरावत, ग्रामपंचायत सदस्य गणपतराव साळुंखे, गजानन फाकडे, गजानन जगदाळे, वीणा कांबळे, ग्रामविकास अधिकारी कल्पना राठोड, पोलीस पाटील उमाकांत बोंद्रे, कीटक सहारक अनिल खराडे, अभिजित रेपे, चेतन सूर्यवंशी, अजय भानुसे, युवराज सदानंद, दीपक किनकर, शीतल मुघळखोडे, जगन्नाथ वावरे आदींसह आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान हिवताप दिनानिमित्त भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाचा यावेळी ग्रामस्थांनी लाभ घेतला। आज आपण ज्यांचं फुटपूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात केली ते आपल्या विकसनशील देशाचा सुद्धा समावेश आहे। तर हे दूरीकरण जर आपल्या आपण रोखू रोगांच्या साथी, आपले गुरांचे गोठे स्वच्छ ठेवेन, डासांपासून खबरदारी घेण्यासाठी किती असावे म्हणून सर्वांना सांगेन। गाव रोग संघटनेनं आपल्याला एक ब्रीदवाक्य दिलेलं आहे। ते ब्रीदवाक्य असं आहे की चला हिवतापाला संपूया, पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा आणि पुन्हा सक्रिय व्हा। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।